चालती पंढरीची वाट असं म्हणत आता एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या ज्या पालखी आहे त्याचं प्रस्थान होताना आपल्याला बघायला मिळतंय। याची देही याची डोळा पाहावा असा हा क्षण। मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत इथे जमलेले आहेत, भक्तीत तल्लीन आहेत आणि आता संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे एकीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावलेली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी यांना देखील उघडी घालण्याचा मोह यावेळी यावर आहे। भक्तीत तल्लीन झालेलं असं हे वातावरण आहे। विठू नामाचा गजर आहे, टाळ मृदुंगाचा गजर आहे आणि या सगळ्यात एकनाथ महाराज यांची पालखी जी आहे त्याचं प्रस्थान होताना दिसत आहे। पालखीचा प्रस्थान सोहळा आपण लाईव्ह बघतोय। अभूतपूर्व अशी ही दृश्य जिथे भक्तीचा महासागर लोटल्याचा काल बघायला मिळत आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुराच्या वाटेला जातात, मैलाचा प्रवास करतात। त्याआधी मात्र आता तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांच्या ज्या पालखी आहेत त्यांच्या पादुकांचं दर्शन घेत आता या पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होताना दिसतात। आपण बघतोय वारकरी कशा पद्धतीनं भक्तीत तल्लीन झालेले आहेत।